चांगलं काम झालं, शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम झालं, शेतकऱ्यांना जादा भाव देण्याचं काम झालं, शेतमजुरांच्या हाताला काम मिळवून देण्याचं काम झालं, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्याचं काम झालं आणि ते सातत्यानं झालं. गेली अनेक वर्ष मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्वाधिक उसाला भाव देण्याचं काम या कारखान्यामध्ये होत आले आणि म्हणून या कारखान्याला आपण जोपासलं पाहिजे. या कारखान्यामध्ये राजकारण होता कामा आणि ते होणार नाही याची पूर्ण खात्री आम्हा सर्वांना. मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रेरणेतूनच विकास सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. विकास सहकारी साखर कारखान्याच्या मागे मांजरा कारखाना आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक उभी राहिली नसती तर आज कदाचित विकास सहकारी साखर कारखाना आपल्याला पाहायला मिळाला नसता. कारखान्याचं काम पाहिल्यानंतर आपल्याकडे नेतृत्व, राज्याचं नेतृत्व आहे. राज्यामध्ये फिरत असताना मुख्यमंत्री महोदयांना अनेक ठिकाणी भाषण करावं लागतात, साखर कारखानदारी सहकारात भाषण करावं लागतात. त्यांना एक हक्क प्राप्त करून आपण दिलेला आहे. स्वतः त्यांच्या कर्तृत्वानं ते निर्माण केलं, परंतु कोणत्याही सहकारातल्या लोकांना समजून सांगावं, मार्गदर्शन करावं, हा हक्क मात्र आपण बँकेच्या रूपानं, लातूरच्या या कारखान्याच्या रूपानं त्यांना प्राप्त करून दिला आहे. खऱ्या अर्थानं नेतृत्व आपल्याकडे आहे. नेतृत्वानं असावं कसं? नेतृत्वाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा आणि आपण म्हणू शकतो की नेतृत्व विलासराव देशमुख साहेबांचं असं आहे की त्यांचा आदर्श घ्यावा, त्यांच्या कारखान्याचा आदर्श घ्यावा, त्यांच्या बँकेचा आदर्श घ्यावा, त्यांच्या लातूर जिल्ह्याच्या विकासाचा आदर्श घ्यावा. असं नेतृत्व, समर्थ नेतृत्व हे महाराष्ट्राला लाभलेलं आहे. मगाशी बाळासाहेब थोरात म्हणाली गोष्ट खरी आहे. या कारखान्याची सुरुवात आणि आज 22व्या गळीत हंगामाच्या प्रसंगी आपल्या समोर उभं राहत असताना एक प्रचंड परिवर्तन मधल्या काळामध्ये झालेलं आहे. या कारखान्याच्या उभारणीमध्ये अतिशय मनापासून कष्ट करणारे आमचे जेवाभावाचे सहकारी, आमचे मित्र कैलासवासी गौरव काळे यांचं खरं म्हणजे अतिशय समर्पणाच्या भावनेने त्यांनी या कारखान्याच्या उभारणीमध्ये फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून आजच्या प्रसंगी त्यांची आठवण आम्हा सर्वांना होणं हे अतिशय आवश्यक म्हणण्यापेक्षाही मनापासून ती आठवण आम्हा सर्वांना होतं.